जेवण आता निघालो जस्ट. जेवण मस्त होता, एकदम झणझणीत, जसं प्रॉपर व्हाया. तांबडो पांढरा रस्सो आणि मटन मसाला. हे सर त्यांकाच विचारलं जे होते हॉटेलवाले, ते बोलले आता भुईबावडा घाट चालू असा, करूळ घाट बंद असा. तर आपला आता फायनल डन झाला. आपण आता चाललो भुईबावडा घाटात. भुईबावडा घाटाची अपडेट घेऊया. आता जस्ट एक 2-4 मिनिटांमध्ये आपण गगनबावड्यात पोहोचू. आता आहे ना स्टँडकडनं एक रस्तो जाता, तर तो रस्तो जाता भुईबावडा. इकडे पण असं ह्यात करतातच काम, म्हणजे इकडून आणि तकडून येतात वाटतं ते. मधलं पॅच मगाशी झाडं बिडा कापून क्लीन करत होते. गगनबावडा इकडे राईटला असा एसटी स्टँड, आणि हे बघा ही ॲम्ब्युलन्स पण तिकडूनच चालली आहे. आपल्या जाऊचा भुईबावडा घाट आणि इकडचा रस्तो बंद असा. गगनबावडा गेलो ना. हो, तू गाडीमध्ये गेलो तो ऐसरच असा लोक. अरे चला, हायना खारेपट्टण असा 34 किलोमीटर, आणि आपण आता प्रवास करतलो भुईबावडा घाटात. भारी मस्त, जरा अरुंद रस्तो असा, पण घाटातली रस्त्याची परिस्थिती बघूया कशी आहे ती. महत्वाचं तर असा फक्त पाऊस येता नाही. आपण आता खिंडीतून बाहेर पडलो की घाटात एंट्री मारतलो. सेम फोंडा घाटासारखी खिंड आहे ना, पण ही खिंड मोठी आहे. फोंडा घाटाची खिंड छोटी असा. होया काय रे सर, आम्ही नालेलो एकदा. पैशाचे दगड रंगवले नाही आहेत. घाटातली वाट भारी, एक नंबर आहे. कसं गवे रेडे, वा मस्त. फोटो. येस, थोडा वेळ आपण इकडे उतरलो, तर या खिंडीतून आपण इलो इकडून, आणि हे दगड मस्त रंगवले आहेत. याच्यावर प्राण्यांची आणि चित्रा काढल्याने आहेत, आणि इकडे सुंदर घाट असा. तर इकडून खाली बघा पांडवकालीन गुहा, ऐनारी, नापणे धबधबा, अरुणा धरण आणि कुर्ली धरण, तर असे सगळे पॉइंट असत. आणि वा मस्तच भारी वाटतं. सुंदर असो घाट असा यो भुईबावडा घाट. मस्त फोटो सेशन केला तुफानी, भारी वाटता. जरा इकडनं पाऊस येता, त्यामुळे पटकन आम्ही चला या. चल 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 चल. गणपती बाप्पा मोरया. भुईबावडा घाटाक सुरुवात झालेली असा, आणि हे आता सगळे ट्रक सुरू झाले आहेत. तर सध्या करूळ घाट बंद असल्यामुळे इकडूनच सगळी वाहतूक होता. वा, भुईबावडा घाट. जरा पाऊस येतो त्यामुळे आपल्या पटापट पटापट जायचं. असं तरी रस्तो चांगला दिसता. वाव मस्त ग्रीनरी, आणि मध्ये त्याच्यावर जा ऊन पडता ना, भारी वाटतंय. बघा अरे हे बघ तुफानी ना धबधबो. सगळे सर फोटो काढूसाठी थांबल्यात. मस्त सीन होतो थैसरचं. याकडे ड्रम लावलेले आहेत, त्यामुळे ऐसर जरा सांभाळून. होय, खारेपट्टण 33 किलोमीटर. 33 किलोमीटर आहे. हो, पण तसं 11-12 किलोमीटरचाच घाट आहे. एवढं काय मोठं घाट नाही. फक्त ज्यावेळी करूळ घाट बंद असतं तर इमर्जन्सी फक्त ह्यो घाट असता, आणि किंवा खारेपट्टणला वगैरे जाणारे, किंवा इकडे खाली ऐनारी वगैरे जी गावं असतात, त्याच्यानंतर उंबर्डे वगैरे असतात, ती पण वैभववाडीवरनं पण भेटतात, इकडनं पण भेटतात, दोन्हीकडनं भेटतात. त्यामुळे ह्यो घाट सहसा तेवढं जास्त वापरत नसतात. तरी पण रस्तो आतापर्यंत तरी चांगलाच असा. साईडची ग्रीनरी. पावसाळ्यामुळे सगळीकडे एकदम हिरवा हिरवा झालेला.
येताना फक्त वाईट जर असो पाऊस मिळालो साळगोंच्या अलीकडे पलीकडे काहीतरी, बाकी पाऊस नाही मिळालो. मस्तच काम झालं, चांगले मस्त. जाताना आपल्या कोंडा घाटाचे अपडेट मिळाले आणि आता भुईबावडा घाटाची. माकड कळला काय रे, मी हाक मारलं इथे मागे वळून बघितलं. वाव, सर काय लावलं नाही आता. छोटे छोटे धबधबे तर मस्तच वाटतात. आहे ना, तुम्ही येऊ शकतास, पण इकडनं येऊ मोठं प्रॉब्लेम काय आहे की गगनबावडा ते कोल्हापूर रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे इकडनं येऊन काही फायदाच नाही. आहे ना सर्वेश, छोटे छोटे धबधबे. रस्तो बघा किती छोटो आता, वरून आहे ना 2 गाडी तर अजिबात पास होत नाही. मोठे 2 गाडी आहे, बारके गाडी पास होतील. आणि मस्त अशी रंगवलेली आहे तिकडे PWD कणकवली, कातळ असत ती रंगवलेली आहेत. इकडे माकट काहीतरी पडलेला दरड वगैरे, खवले मांजर. वाव, पेंटिंग पण भरत आहे. सोन्या बाजूक राहू, मधीच येऊ नको. हो दगड बघ, बापरे. बसलो तेवढं एकदम कटच इलो ना. मशीन कट असतो तसं, मशीन कट असतं तसं. चला मारामारी बाजूक जाऊन करा, चला रस्त्यावर मारामारी करू नको. वाकडलंच असं तिकडे. 40 स्पीड लिमिट. वा, तो पण एकदम भारीच आहे ना खिंड. हो 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 हो, आता ह्या बाजू गेले डोंगर. मस्त एकदम माइंड फ्रेश झालं. जे पूर्ण आम्ही कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्याक वैतागलेलो, पूर्ण एकदम मूड फ्रेश. कोंडा गटासारखाच आता वाटतं आहे ना. तिकडे वरती जरा दगड भरपूर होते, पण रस्तो एक नंबर असा. मगाशी कापांच्या इकडे जो टॉप आहे तिकडे जरा छोटं अरुंद होतो रस्तो, इकडे थोडंसं दिसता, पण वळणं मात्र एकदम शार्प. हॉर्न मारीतच चलायचं लागतं. या बाजूला थोडेसे खड्डे दिसतात, दगड पडलेले रे. होय हो, बारके बारके ते येतात खाली हळूहळू पावसात. रिस्की आहे हो, पावसात तर सगळ्याच रिस्की. तू खायच्या पण घाटात ना जा, आपले खायचे घाट धड ना देव. दगड कसलो होतो मोठं, तेव्हा लास्ट टाइम पण इलेलोच होतो. प्रथमेशाने मी गेलो तेव्हा पण होतच तो दगड. अगोदर पासूनच असा तो मोठा. महत्वाचं म्हणजे रोड चांगलो आहे. कोंडा घाटात टर्निंगला पण हे होते, खड्डे होते. आणि इकडे ते पण काय ना, ऐसर मग वाटतं थोडासा काहीतरी खचलेला दिसतं किंवा काम चालू असतं इकडे. मोरीचा रिटर्निंग वॉलचा सुरू आहे काम. हे सगळे आता नवीन रिटर्निंग वॉल बांधले आहेत. ऐसर पण भराव टाकून रस्तो जरा वाढवलेलो दिसता. चांगला काम. रहदारी कमी असल्यामुळे इकडे मग रस्तो टिकलो आहे. बहुतेक जण भुईबावडा कोंडा घाटाला आता जावक लागले. मग एसटी बसेस पण इकडूनच येत असतले वाटतं. येऊ शकतात, येऊ काय प्रॉब्लेम. हा, कारण आपल्याला जेवढे बसेस मिळाले तेवढे या. ट्रक मेन नाही तर मग सिंगल हे सुटू शकतं इझी. हा, इकडनं आरामात 2 गाडी पास होते. इकडे चांगलं अरुंद असतो. हो, तेवढंच एक काही पोर्शन. हा, फक्त जो टॉपचं काही पोर्शन तो फक्त अरुंद. बाकी इकडनं तर मस्त रस्ता एकदम ओके मध्ये. इकडे बॅरिकेड पण लावले आहेत. ऐसे नाही ना, पुढे छोटस धबधबा सर्वेश. आम्ही त्या धबधब्यात आंघोळ केलेलो. वाव.
इकडे समोर गगनगिरी महाराजांचं मठ दिसतं. हे भुईमावडा आणि करूळ घाट दोन्ही पण बाजूबाजूकच लागा. एक घाट जाता वैभववाडीत, यो जाता खारेपाटण आणि वैभववाडीत पण जाता घाट. दोन्हीकडे जातात. एक ट्रक सोडलं तर एक पण गाडी भेटली नाही आमका उतरताना. आणि एक छोटी गाडी मिळालेली ना, एक का दुसरी, आणि टू व्हीलर वाले एक दोन. काहीतरी इलेला तो फायदा झाला जरा. चांगली घाटाची परिस्थिती बघूक मिळाली. परत आपल्या गगनबावडा ते कोल्हापूर रोडची परिस्थिती पण काम कुठपर्यंत येईल काय येईल कधीपर्यंत होईल या काय आयडिया नाही. अजून एक टू व्हीलर वाले. जास्त रहदारी नाही आहे इकडे, सगळे फोंडा घाटानच जातात वाटतं. घाटात तुम्ही आंबोलीसारख्या वर्षा पर्यटनासाठी येऊ शकतास. इकडे छोटे मस्त धबधबे होते. इकडे खाली पण एक धबधबा आणि सिनरी बघूक मिळतात. पण ते दोन धबधबे मला जरा रिस्की वाटले, कारण जर जास्त पाऊस असतात आणि पाणी जास्त असतात तर त्या खाली कायच नाही असं या सपोर्ट वगैरे, होय की नाही. डायरेक्ट वरसून दगड वगैरे येऊ शकतो. हो, दगड पण वर येऊ शकतो, कारण तर पूर्ण कातळ दिसतं. जास्त पावसात इकडनं येणं थोडासा धोक्याचा असा. बाकी असं पाऊस कमी वगैरे असतं आणि फक्त ठीक आहे मस्त. ऐसे रे बघ, वा एक छोटा धबधबा मस्तच. इकडे कातळालाही दिसतात, ते पण धारधार असतात. हे बघ सगळे पूर्ण लाईनीतच असतात धबधबे. वा मजा येईल प्रवास करताना. संपत येईल. खाली आता थोड्या वेळात आपल्या चेकपोस्ट लागत आणि मग तिकडून आपण जाताला उंबरडे वैभववाडी मार्गे तरळा. तो रस्ता जर आमका आता मॅपवर टाकूचा लागतो, कारण आमका इथून माहिती नाही कसा जावतो. आता इकडनं सरळ रस्तो गेलो तर आम्ही खारेपाटणमध्ये बाहेर पडतलो. तो पण ऑप्शन चांगलो असा. तर बघूया, खाली जाऊन विचारतलो आधी की खयचो रस्तो चांगलो आतो, त्या रस्त्याने जा. जर उंबरडे वैभववाडी मार्गे खराब असतात तर सरळ खारेपाटण चांगलो असतात तर खारेपाटणला जाऊ, कारण तिकडून डायरेक्ट आपल्या हायवेन जाऊ बरा ना रे. नांदगाव कणकवली इकडनं परत तो वैभववाडी तरळे रस्तो तर खराब असतो, परत खड्ड्यात नाही जाऊ. खराबच होतो तो खराबच असतो. खराब म्हणजे तो पण कॉन्क्रीट पण करतात ना. ओके, त्यामुळे थायना पण जाणं जरा कठीण. आपण खारेपाटण मार्गेच विचारूया. इकडे रुंदा चांगलो रस्तो. टू व्हीलर वाले हळू यावा वळणा डेंजर आहे सरची. यावर्षी दरड काय कोसळलेली तो पोर्शन बघूक नाही मिळालं. होय, ते काढले नाही असतले ना, काढून ते माती धुवून पण गेली असतात पाऊस पडल्यानंतर. वाहना बघा कसली जाग्यावर टन बैला जागेवर फिरवूच लागतं. खारुताई याकडे वाढवलं नाही वाटतं रे. पडला रे का पडल्यासारखं दिसतं. मग हैसरच पडला असता काय, सगळी माती काढली नाही का पडल्यासारख्याच दिसत. हो होय हो, पडल्यासारख्याच हैसर ह्यात पडला असता मग वाटतं. वरती तर सगळे दगड त्याच माती खाया कोसळा. घाट थोडंसंच राहिलो आता. घाट मस्त एक नंबर घाट होतो ना. मस्त. फोंडा घाट पेक्षा सुंदर म्हणजे रस्त्याच्या बाबतीत. फक्त अरुंद असा जरासं टॉप कॉर्नरला, बाकी खाली वगैरे चांगलो हा.
प्रॉब्लेम एकच आहे की गगनबावडा ते कोल्हापूर रस्तो बेकार आहे. त्यामुळे ह्या चांगल्या घाटात तुम्ही जाऊन तिकडे शेवटी टाइम भरपूर जातो ट्रॅव्हलिंगला. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन कोंडा घाटात पूर्ण रस्तो चांगला आहे. मध्ये जर एक नेमके 1-2-4 पॅच सोडले तर पूर्ण रस्तो ओके असा. बारीक बारीक पावसाक सुरुवात झाली आहे. एक चांगला केलं की पूर्ण घाट उतरेपर्यंत पाऊस येलो नाही तर व्हिडिओचे फुटेज चांगले येले नसते. तुमका पण मस्त अशी सिनरी बघूक मिळाली नसते. स्पेशली थँक्स पाऊस आणि कॅमेरामॅन सर्वेश सावंत, आशिष नाटळकर, सुवर्ण कोकण व्लॉग. भारी. अरे संपतच नाही हा घाट. झालं सोपलो घाट सोपलो. हैसर संपलो घाट. रिंगेवाडी दिलो. रिंगेवाडीत जस्ट आपण आता भुईबावडा घाट उतरलो. एक पण खड्डो नाही पूर्ण घाटात. फक्त घाटाच्या टॉपवर अरुंद रस्तो होतो. त्याच्यानंतर खाली पूर्ण चांगलो रस्तो एकदम. एकही खड्डो नाही. डांबरीकरण व्यवस्थित होता. मस्त. तुम्ही येऊ शकतास या रोडने फक्त वर्ष पर्यटनासाठी. जर तुमका कोल्हापुरात जायचं असाल तर तुम्ही फोंडा मार्गेत जावा कारण तो रस्तो चांगलो हा. इकडनं मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असताच की कोल्हापूर ते गगनबावडा ते कोल्हापूर रस्तो भरपूर खराब आहे. नुसते खड्डे आहेत. त्यामुळे फक्त फिराक यायचा असाल घाट बघूसाठी तर फक्त इकडनं यावा. बाकी बसेस वगैरे आहे ना चालू आहेत आणि छोटी मोठी माल वाहतुकीची गाडी आहे. पण बाकी सगळे फोंडा मार्गे जातात. करूळ घाट पूर्णच बंद आहे कारण तिकडे आम्ही विचारलं हॉटेलवाल्यांका. नंतर तिकडे पुढे पण चौकशी केली तर तो घाट वाहतुकीसाठी बंद. त्यामुळे तिकडनं तर गाडी काय जातच नाहीत. तर भुईबावडा घाटाचा हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून आमका सांगा. नक्की तुमचे काय प्रश्न असतील तर ते विचारा कमेंट बॉक्समध्ये. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोडचे अपडेट तुमका बघूसाठी आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढे पण आपले व्हिडिओ येत असतले. प्लस आपण फेसबुकवर देखील व्हिडिओ अपलोड करतो तर तिकडे देखील आपल्याला नक्की फॉलो करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.